त्यांना खूप पैसा कमवता आला असता, पण त्यांना वेळ होते स्वातंत्र्याचे. म्हणूनच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातच स्वातंत्र्य लढण्याची उडी घेतली. भकास जीवन जगणाऱ्या समाजाला आणि आपण दुबळे आहोत या निराशेने निराश असणाऱ्यांना लोक जीवनाशिवाय पर्याय नाही या विचारातूनच त्यांनी कासेगाव येथे नवीन शिक्षण संस्था स्थापन केली. मुलांना परगावच्या विद्यार्थ्यांना येण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी वसतिगृहाची स्थापना केली. या वसतिगृहाचा विस्तार पाहताच म्हणावे वाटते की इवरेचे रोप लावे आले जाई, त्याचा वेग गेला गगनावरी. नमस्कार, मी कुमारी अनुराधा पाटील, इयत्ता 11वी सायन्स बी ची विद्यार्थी. माझ्या भाषणाचा विषय आहे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. गांधीजी मशाल पेटली, सिंहाची गर्जना गरजली, स्वातंत्र्य नावाची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. 1 ऑगस्ट 1920 हा दिवस खूपच अनोखा आहे, कारण आज या दिवशी आपले लोकमान्य टिळक हे आपल्याला सोडून गेले आणि अण्णाभाऊ साठे हे आपल्याला मिळाले. म्हणूनच संत तुकोबा म्हणतात की उडता हे जन न देख वेडोळा म्हणून कळवळा येत असे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आता स्वातंत्र्य लढण्याची नवीन पिढी तयार करायची, पण ते कसे होणार? आपली शाळा कॉलेज सुरू करायची. अहो, शिक्षणाधिकारी येतात. शिक्षणाधिकारी म्हणजे त्यावेळचे ब्रिटिश. हा माझा वर्ग आहे. इथे टॉप आणि ब्रिटिश आर नॉट अलाउड. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई यांचे बलिदान वाया गेले नाही पाहिजे, कारण आपण एकत्र लढलो पाहिजे. आता खूप झाल्या योजना, खूप झाले विचार. एक तरी मारा, नाही तरी मारा. तुम्ही दोषी आहात हे सिद्ध करून दाखवा. कितीही संकटे आली, आभार जरी कोसळलं त्याच्यावरती मात करून उभा राहील. कोण कुठला इंग्लंड देश तो त्याच्यावरती सारे हिंदुस्थानी आपण एकत्र येऊन फुंकलो तरी सुद्धा त्याच्यातून तो वाहून जाईल. आता स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही. मी या लोकांचा आहे आणि ते माझे आहे. नमस्ते किलर सर, मैं गांधी. मुझे लगता है अगर हम अहिंसा के माध्यम से स्वराज्य मांगेंगे तो गांधी जी 25 सालों से मैं इन ब्रिटिशों से लड़ रहा हूँ. स्वराज्य मिलने के लिए खून बहाना नहीं होगा, नहीं तो मिले हुए स्वराज्य की कोई कीमत नहीं रहेगी. 1 ऑगस्ट 1920 रोजी इहलोक सोडून निघून गेले लोकमान्य टिळक. खरोखरच त्यावेळी अंधार पडला. मातेचं दूध आटलं, बाळाची भूक आटली. सर्वत्र काळोख पसरला. टिळक गेले. धन्यवाद.